इंडियन नेव्ही भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। इंडियन नेव्ही भारतीय नौदलामध्ये भरती निघालेली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं आणि मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 5 जुलै 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 13 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि इंडियन नेव्ही भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर इंडियन नेव्ही भरतीमध्ये पेपर नाही आहे या भरतीमध्ये। तर आपलं जे या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे ग्राउंडच्या बेसवर या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि काय काय यामध्ये आपलं प्रोसेस असणार आहे, कशा प्रकारे आपलं यामध्ये निवड होणार आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। इंडियन नेव्ही भरतीमध्ये उंची किती आहे, त्याचबरोबर छाती किती आहे, ग्राउंड किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर यामध्ये आणखीन यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना आहे इंडियन नेव्ही भरतीमध्ये याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। वयोमर्यादा यामध्ये काय आहे, फी काय आहे, संपूर्ण माहिती इंडियन नेव्ही भरतीबद्दल तुम्हाला A to Z माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन नेव्ही भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर 5 चांगली इंडियन नेव्हीची ही भरती या ठिकाणी चालू आहे आणि जागा सुद्धा यामध्ये भरपूर आहे। आणि आपलं जर सिलेक्शन झालं इंडियन नेव्ही भरतीमध्ये पगार सुद्धा आपल्याला 30 ते 40 हजार रुपये महिना भेटणार आहे मुलांना आणि मुलींना आणि सरकारी नोकरीची इंडियन नेव्हीची। आणि ही जी भरती आहे इंडियन नेव्ही या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये फॉर्म भरण्यासाठी फक्त 8 दिवसाचा टाइम दिला आहे, कारण की 5 जुलैपासून फॉर्म चालू होऊन आले आणि 13 जुलै हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। तर आपल्याला तारीख या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा कमी असल्यामुळे जास्त विद्यार्थीकडे फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। तर इंडियन नेव्ही भरतीमध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर यामध्ये आपलं जे वय आहे 1 सप्टेंबर 2004 ते 29 फेब्रुवारी 2008च्या दरम्यान आपल्या या ठिकाणी जन्म झालेला असला पाहिजे, तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, अन्यथा फॉर्म भरता येणार नाही। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। आणि फीचा जर विचार केला SC ST OBC EWS NT BG ओपन SBC SCBC SCBC कोणत्याही कॅटेगरीचे असाल 1 रुपया सुद्धा फी नाही मुलांसाठी आणि मुलींसाठी 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। तर आवर्जून फॉर्म भरा इंडियन नेव्ही भरतीमध्ये, कारण की यामध्ये फी पण नाही आहे आणि पेपर सुद्धा यामध्ये नाही आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचा काही पेपर कमजोर असते, त्यांच्यासाठी ही चांगली आनंदाची बातमी निघून आलेली आहे। आणि त्या इंडियन नेव्ही भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरतायत ते तुम्हाला सांगून देतो। तर इंडियन नेव्ही भरतीमध्ये 10वी पास पाहिजे आपण, प्लस यामध्ये इन्स्ट्रुमेंटच्या ट्युनिंगमध्ये प्रवीणता असलेले उमेदवार, म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणतेही वाद्य या ठिकाणी वाजवता आलं पाहिजे, ते सर्टिफिकेट आपल्याजवळ पाहिजे। जसं तुम्ही शाळेचं म्हणा किंवा कॉलेजमध्ये म्हणा किंवा एखाद्या संस्थेमध्ये म्हणा, तर यापैकी जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याजवळ सर्टिफिकेट असेल, बँड्समनचं जर आपल्याजवळ सर्टिफिकेट असेल एक लक्षात ठेवा, तर आपल्याला जे इंडियन नेव्ही या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्टिफिकेट यामध्ये पाहिजे आणि वाजून सुद्धा आपल्याला दाखवा लागते, ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर आता इंडियन नेव्ही भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचा जर पाहिलं, सर्वात अगोदर आपला यामध्ये काय असणार आहे, मैदानी चाचणी होणार आहे यामध्ये। तर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर ठेवण्यात आले आहे, महिला उमेदवारांसाठी सुद्धा उंची 157 सेंटीमीटर ठेवण्यात आले आहे। छाती वगैरे यामध्ये लागत नाही, वजन वगैरे लागत नाही। आणि त्याचबरोबर इंडियन नेव्ही भरतीमध्ये ग्राउंडचा जर विचार केला पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे हा 1600 मीटर रनिंग आहे 6.5 मिनिटांमध्ये। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 6.5 मिनिटापेक्षा जास्त गेला तर त्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर उठक बैठक आपल्याला मारावं लागणार आहे 20। आणि तिसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर आपल्याला बेंच टेक्निक मारावं लागणार आहे 15। आणि त्याचबरोबर चौथा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे पुशअप आपल्याला मारावं लागणार आहे 15। तर अशा प्रकारे पुरुष उमेदवारांचं ग्राउंड आहे 4 इव्हेंट आहे। आणि महिला उमेदवारांचं जर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी पहिला इव्हेंट यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग आपल्याला 8 मिनिटांमध्ये मारायची आहे। ज्या आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग ह्या 8 मिनिटांमध्ये मारणार आहे त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या आपण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 8 मिनिटापेक्षा जास्त गेला तर त्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी दुसरा जो इव्हेंट
इव्हेंट आहे इंडियन नेव्ही या भरतीमध्ये, तर तो आहे या ठिकाणी उठक बैठक 15 मारावं लागणार आहे, त्याला स्क्वॉट सुद्धा म्हटलं जाते। त्याचबरोबर आपल्याला बेंच टेक्निक मारावं लागणार आहे 10 आणि पुशअप मारावं लागणार आहे 10। अशा प्रकारे महिला उमेदवारांचा यामध्ये ग्राउंड असणार आहे। आणि ग्राउंड झाल्यानंतर आणखीन एक आपली टेस्ट असणार आहे त्या ठिकाणी, तर आपल्याला त्या ठिकाणी वाद्य त्या ठिकाणी आपल्याला वाजून दाखवावं लागणार आहे। अशा प्रकारे आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। म्युझिक अबिलिटी टेस्ट आपली त्या ठिकाणी होणार आहे। ऑल क्वालिफाय कॅन्डिडेट इन PFT शॉल बी रिक्वायर्ड टू अपीयर इन द म्युझिक अबिलिटी टेस्ट। द फायनल सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट शॉल बी बेस्ड ऑन परफॉर्मन्स इन म्युझिक अबिलिटी टेस्ट। जे विद्यार्थी ग्राउंड या ठिकाणी क्वालिफाय असणार आहे त्यांची त्या ठिकाणी म्युझिकली टेस्ट त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। तर तुम्हाला त्या ठिकाणी जसं तुमचं फिजिकल तुम्ही क्वालिफाय झाले तर तुम्हाला त्या ठिकाणी ज्या वाद्य त्या ठिकाणी त्यांना वाजवून दाखवावं लागणार आहे। एक उदाहरण तुम्हाला देऊन राहिलो, जर समजा तुम्हाला ट्रम्पेट वाजवता येते तर ट्रम्पेट तुम्हाला त्यांच्या देखता वाजवून दाखवावं लागणार आहे। एखादं गाणं तुम्हाला ट्रम्पेटवर वाजवून दाखवावं लागणार आहे। जे पण तुम्हाला वाद्य वाजवता येते तर ते तुम्हाला वाद्य त्या ठिकाणी वाजवून दाखवावं लागणार आहे। ट्रम्पेट झालं, त्याचबरोबर इन्स्ट्रुमेंट झालं, ठीक आहे। तर हे काही वाद्य आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला वाजवून दाखवावं लागणार आहे, गाणे त्यांना म्हणून दाखवावं लागणार आहे त्या वाद्यावर, ठीक आहे। जे विद्यार्थी फिजिकल PET या ठिकाणी पास असणार आहे त्या विद्यार्थ्यांना आणि डायरेक्ट आपलं सिलेक्शन इंडियन नेव्ही भरतीमध्ये होणार आहे। तर अशी प्रोसेस आहे, जास्त चान्स आहे इंडियन नेव्ही भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे, कारण की या भरतीमध्ये वयोमर्यादा पहिली गोष्ट कमी ठेवण्यात आली आणि दुसरी गोष्ट यामध्ये पेपर नाही आहे, पेपर यामध्ये ठेवण्यात नाही आला। मेन आपलं ग्राउंडच्या बेसवर या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि इंडियन नेव्ही भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर ह्या भरतीमध्ये जे पण विद्यार्थी फॉर्म भरणार आहे त्यांचं सिलेक्शन होणार आहे। तर असं कोण सांगू राहिलो, सर्वांजवळ जे विद्यार्थी मित्रांनो सर्टिफिकेट नाही एक लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर सर्वांजवळ जे या ठिकाणी गुण नाही की कोणाला वाजवता नाही येतं लक्षात ठेवा। जे मेन पोरं असणार आहे, जर समजा 100 पोरं असेल तर 100 पोरातून एखादाच पोरगा असं असते की त्यांना कोणतं ना कोणतं वाद्य वाजवता येते लक्षात ठेवा। तर ज्यांना सुद्धा हे वाद्य वाजवता येते, ज्यांचं सुद्धा सर्टिफिकेट आहे, तर ते जे विद्यार्थी मित्रांनो त्यांचं सिलेक्शन या भरतीमध्ये होणार आहे। हे भरती त्यांच्यासाठी बेस्ट आहे आणि यामध्ये 10वी मध्ये आपल्याला 50% असले पाहिजे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढी जे विद्यार्थी मित्रांनो प्रोसेस आहे इंडियन नेव्ही या म्युझिशियन या भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर आपण या भरतीची जी वेबसाईट आहे, ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल इंडियन नेव्ही म्युझिशियन भरतीमध्ये, तर www.joinindiannavy.government.in या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येते। आणि ही जी भरती आहे इंडियन नेव्ही म्युझिशियनची ही अग्निवीर अंतर्गत जी ही भरती ती, तर पहिल्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे तर 30,000 रुपये महिना आपल्याला प्रत्येक महिन्याला भेटणार आहे। पहिल्या वर्षी इन हँड 21,000 रुपये भेटणार आहे आणि 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। दुसऱ्या वर्षी जो आपल्याला महिना भेटणार आहे तर तो 33,000 रुपये महिना भेटणार आहे, 23,100 रुपये इन हँड आपल्याला भेटणार आहे आणि 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। आणि तिसऱ्या वर्षी इंडियन नेव्ही भरतीमध्ये आपल्याला जो पगार भेटणार आहे 36,500 रुपये महिन्याला भेटणार आहे आणि 25,550 रुपये इन हँड भेटणार आहे आणि 10,950 रुपये आपले कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। आणि चौथ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे महिन्याला 40,000 रुपये महिना भेटणार आहे आणि इन हँड 28,000 रुपये भेटणार आहे आणि त्याचबरोबर 12,000 रुपये कार्पस फंडमध्ये आपले जमा केले जाणार आहे। आणि हे जवळपास आपले 5 लाख रुपये त्या ठिकाणी ज्या कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे, ज्याचा 30% रिटर्न आपल्याला या ठिकाणी गव्हर्नमेंट देणार आहे। तर जवळपास यामध्ये जास्त आपल्याला रिटर्न भेटणार आहे लक्षात ठेवा। तर जास्त चान्स आहे इंडियन नेव्ही भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। अशी संपूर्ण प्रोसेस आहे। आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दिवस थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय